ह्या जगामध्ये आहोत आणि हे आपलं जे रोजचं दैनंदिन जीवन आपण जगत आहोत, तर बऱ्याच वेळा आपल्या मुखातून एक शब्द नेहमी येतो, काय? जे नशिबात असेल ते होईल. काय शब्द असतो? जे जे नशिबात असेल ते होईल. बर, मग काय तुझ्या नशिबात? नाही ते मला माहित नाही, पण जे नशिबात असेल ते होईल असं प्रत्येकाला वाटतं. नशीब. ज्या वेळेस आपली लेकरं परीक्षेला जातात त्यांना पण आपण आवर्जून म्हणतो बेस्ट ऑफ लक. समजत नाही काय म्हणतो आपण, पण बोलून टाकायचं बेस्ट ऑफ लक. लक म्हणजे नशीब. बघ, नशिबाने झालाच पास तर हो, नाही तर नापास झाला तर झाला. तुझ्या नशिबात जे असेल ते होईल. आणि मग या नशिबावरती आम्ही बराच वेळा बोलतो आणि आपल्याला कळत नाही की आपण काय बोलत आहोत. बेस्ट ऑफ लक म्हणतो. कधी कधी ना 100 मुलं असतील आणि एकच जर जागा असेल की तिथं त्या मुलाला जॉब मिळणार आहे, नोकरी मिळणार आहे, आणि जर का त्या मुलाने ती नोकरी मिळवली की खूप लोक म्हणतात काय लकी आहेस रे तू, खूप लकी आहेस तू, कारण की 99 पोरं रिजेक्ट झाली आणि तुला हे काम मिळालं, कसला लकी आहेस तू. आता त्यांना माहित नाही की हे लक म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय व्हायला पाहिजे. एखादा व्यक्ती जीवनामध्ये काय अडचणीत सापडला आणि त्याच्या जीवनात जर का संकट वाढलं, दुःख वाढल्या, अडचणी वाढल्या, एखाद्याला विचारलं काय झालं? नशिबाचे भोग. नशिबाचे भोग काय? आता जे केलं ते उगवणार. वाईट वागला आधी, आता तेच तर त्याच्या नशिबात आलंय सगळं. नशिबाचे भोग लागलेत सगळे आणि त्याच्या जीवनात हे असंच होणार. नशिबात जे असेल तेच होणार. एखादा व्यक्ती स्वप्न बघतो. स्वप्न बघणं चांगलं आहे की वाईट? वाईट आहे. चांगलं आहे, कारण स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही, GST नाही. स्वप्न बघायला काही खर्च नाही, काय फुकटमध्ये बघायचं, आपले डोळे बंद करायचे, स्वप्न बघायला काय हरकत आहे? स्वप्न बघायचे, फुकट आहे, त्याच्यावर काही चार्ज नाही, काय नाही, बघायचे स्वप्न. चांगलं आहे. स्वप्न बघतो एखादा माणूस, मी असं करीन, मी तसं करीन, मग माझं असं घर असेल, माझी बायको तशी असेल, माझी लेकरं असे असतील. स्वप्न बघत राहतात आणि स्वप्न बघता 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 एक दिवस अशी गडबड होते आणि काही गडबड झाली. त्याला विचारलं काय झालं रे बाबा? माझं नशीबच फुटकं. काय सांगायचं तुम्हाला. सर्रास रीतीनं येशूला मानणारे लोक माझं नशीब फुटकं, माझ्या नशिबात नाही आहे, माझ्या नशिबात हे आहे ते आहे. एखाद्याचं चांगलं झालं, काय नशीबवान आहे तो, खूप नशीबवान आहे, मोठ्या घरात जन्माला आला. एक आमच्याकडे एक पास्टर आहे. तो पास्टर मला नेहमी भेटला की मला नेहमी एक बोलायचं, पास्टर मी इकडं का जन्माला आलो, मी अमेरिकेला जन्माला आलो असतो किती बरं झालं असतं. बोललं तिकडच्या लोकांनी तुला हाकलून इकडेच पाठवलं असतं, कारण तुझी सेवा इथं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? माझं नशीब असं, माझं नशीब तसं. एखाद्याचं चांगलं झालं, नशीबवान आहे, खूप नशीबवान आहे. एखादा म्हणतो मी कम नशीबी आहे, माझं नशीब फुटका आहे, मेरी किस्मत में ये नहीं था, मेरी किस्मत में वो नहीं था, मेरी किस्मत में ये है इसलिए मुझे मिल गया. माझे सगळे. आणि अजून एक शब्द आहे योगायोग. मी इकडून चाललो तो पण तिकडून आला, काही योगायोग आहे असं म्हणतो माणूस. लक जो शब्द आहे, बेस्ट ऑफ लक, लक शब्दाचा उगम तुम्ही जर याचा बारकाईने खूप अभ्यास केला ना तर तुम्हाला कळेल. सैतान हे डायरेक्ट त्याला नाव नाही मिळालं, हा आधी देवाचा दूत होता आणि त्याचं नाव होतं दियाबल. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलंय? लुसिफर. काय म्हटलंय? मराठी बायबलमध्ये दियाबल, इंग्लिश बायबलमध्ये काय म्हटलंय? लुसिफर. लुसिफरच्या नावावरून लक शब्द आलेला आहे. कान उघडे ठेवून ऐका. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा विश्वास नशिबावर नाही, त्यांचा विश्वास येशूवरती आहे. येशू जिवंत देव आहे आणि तो मला आशीर्वादित करणार आहे. ज्या वेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी त्या माडीवरच्या खोलीवरती 120 लोक एकत्र जमलेले होते
120 लोकांनी प्रार्थना केली आणि वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला आणि प्रेषित 2 मध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्यावरती देवाचा पवित्र आत्मा आला. 120 पैकी 60 नाही, 120 पैकी 70 नाही, 120 पैकी 100 नाही, 120 पैकी 120 जणांवरती देवाच्या आत्म्याची आग उतरून आली. आमचा देव लकी ड्रॉ खेळत नाही, आमचा देव म्हणत नाही बघेल बघूया जमलं तर देईल नाहीतर नाही. त्या तुमच्या नशिबाच्या गोष्टी नाहीत, या आशीर्वादाच्या गोष्टी आहेत, या देवाच्या सामर्थ्याच्या गोष्टी आहेत, या देवाच्या अभिषेकाच्या गोष्टी आहेत. मला मिळणारच आहे कारण मी येशूकडे आलो आहे. बेस्ट ऑफ लक नाही म्हणायचं, ऑल द बेस्ट म्हणायचं. पहिला ये जा कारण 1 नंबर देव तुझ्या बरोबर आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आमचा विश्वास नशिबावर नाही, आमचा विश्वास येशूवरती आहे. आज नंतर होय तर होय, नाही तर नाही म्हणा. आणि इथपर्यंत या दिवसापर्यंत ज्यांच्या मुखातून शब्द आलाय माझं नशीब फुटकं, त्यांनी ते जोडून घ्या. कारण तुमचं नशीब फुटकं नाही, तुमचा देव आशीर्वाद देणारा देव आहे, तुमचा देव सामर्थ्य प्रकट करणारा देव आहे. ते जगातले लोक बोलत असतील ते बोलू शकतात, त्यांचा विश्वास तसा असेल, पण आमचा विश्वास येशूवरती आहे. आम्ही गुडघे टेकले की वर स्वर्गाचे द्वार उघडले जातात. आम्ही प्रार्थना केली की देवदूत उतरतात. आम्ही प्रार्थना केली की जगात बदल घडतात. हा देव प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. येशू आमच्या प्रार्थनांची उत्तर देणारा देव आहे, तो परिस्थिती बदलणारा देव आहे. बोलो येशू मसीह की. जुन्या करारात यहोशुआ 15वा अध्याय 42 ते 44 वचनामध्ये, यहोशुआ 15 42 ते 44 वचनात वेगवेगळ्या देशांची नावं आहेत. त्याच्यामध्ये लिब्ना, एथेर व आशान, इफ्ताह, आशना व नसीब. नसीब शब्द आला इथं बघा. नसीब, कैला, अक्जीब व मोर्शा अशी 9 नगरे व त्या खालील खेडी. इथं बायबलमध्ये नसीब शब्द आलाय, पण तो नशीब ह्या विषयासाठी नाही, एका ठिकाणाचं नाव होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, नशीब वगैरे काय नसतं. लक्षात ठेवा, तुमचं देवाच्या सानिध्याचं जीवन कसं आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी निर्भर आहेत. ज्या वेळेस योनाच्या काळामध्ये तो जलप्रलय आला, म्हणजे तुफान आलं, वादळ आलं, आणि देवाच्या प्रिय लोकांनो त्या काळामध्ये देवाने ठरवून दिलं होतं की सगळ्या गोष्टी देवाच्या योजनेचा भाग होता. देवाच्या प्रिय लोकांनो, योनाने चूक केली होती आणि म्हणून योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. तिथं नशीब वगैरे गोष्ट नाही, देवाच्या प्लॅनिंगचा, देवाच्या योजनेचा तो भाग होता. आणि बरोबर योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि योनाला उचलून पाण्यात टाकण्यात आलं. आणि तुम्हाला माहिती आहे की देवाने त्याचा मत्स्याद्वारे कशा रीतीनं बचाव केला. देवाच्या प्रिय संतगणांनो, नशीब हा शब्द सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या, अविश्वासाचा शब्द आहे. कशाचा शब्द आहे? अविश्वास. आणि म्हणून हा अविश्वासाचा शब्द, जिथं आपला विश्वास तुटला जातो किंवा जिथं आपण देवावरती कमी विश्वास दाखवतो, त्यावेळेस नशीब शब्द वापरलेला आहे. येशू ख्रिस्ताने कधीच त्याच्याकडे आलेल्या कुणालाही म्हटलं नाही बघ तुझ्या नशिबात असलं तर बरा होशील. येशूने म्हटलं तुझ्या विश्वासाने तू बरा झाला आहेस. हालेलुया. येशूने त्याचं सामर्थ्य प्रकट केलं आणि येशूने कधीच नशिबाला महत्त्व दिलेलं नाही, कारण की विश्वासणाऱ्यांच्या जीवनात ह्या गोष्टी नाहीत. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आज ही गोष्ट आम्ही आमच्या मनात पक्की ठरवली पाहिजे की नशीब म्हणजे होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकत. जिथं 50-50 आहे, खरंच होईल का नाही होईल, ह्या गोष्टींना ज्यावेळेस तुम्ही दुविधा मनस्थितीत असतात त्यावेळेस फक्त तुम्ही नशीब शब्द वापरता. पण ज्यावेळेस तुम्हाला माहिती की देव प्रार्थना ऐकणार आणि असं होणारच आहे, तर तिथं तुमचा विश्वास आहे, तिथं नशीब नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, मत्तई याचा 5वा अध्याय आणि 37वा वचन, मत्तई 5 आणि 37. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे, याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. जेवढं होय आहे आणि नाही आहे त्यालाच धरून बोलायचं आहे. कधीच आमच्या बोलण्यामधून
दुविधा मनस्थिती, दोन प्रकारचं बोलणं आमच्या मुखातून कधीही निघता कामा नये. आमचे शब्द हे विश्वासाचे शब्द असले पाहिजेत. थोडं काही झालं का लोक लगेच नाराज होऊन जातात. एकदा काय झालं, आपल्या आरे कॉलनीमध्ये एक कावळा खूप खुश होता. इथून तिथं उडायचं, इकडे त्याला काय भेटलं खायला बिलं मस्त खाऊन बिऊन परत जायचं आणि खूप खुश होता. आणि त्याला वाटायचं माझ्या एवढं जगात आनंदी कोणी नाही, सुखी कोणी नाही. त्या कावळ्याला वाटायचं माझ्यासारखं सुखी कोणीच नाही. एकदम फुल ह्या झाडावरून त्या झाडावर, ह्या फांदीवरून त्या फांदीवर, आणि असला खुश असायचा एकदम भारी, लय एकदम जबरदस्त. एक दिवशी त्याला वाटलं जरा थोडं फिरून यावं लांब. थोडा गेला पवई तलावाकडं मधून, आणि तिकडं त्याला दिसला बगळा. कोण दिसला? आता जसा पांढरा शुभ्र बगळा यांनी पाहिलं, याची शांती झाली भंग. अरे मी काळा कुट्ट, तू एवढा पांढरा शुभ्र, मी असा आणि तू तसा. ह्याच्यामध्ये त्याची शांती झाली भंग. आणि बगळ्याकडे जाऊन म्हटलं, हे बगळ्या, अरे तुझ्यासारख्या जगात कुणी सुखी नाही रे. काय रंग आहे रे तुझा, एक नंबर, खूप भारी, तुझ्यासारखं कुणीच नाही जगात. बगळा म्हटलं, नाही रे, मी सुखी नाही. माझ्यापेक्षा सुखी नालासोपाऱ्याहून आले कुणी? किती लोक आलेत नालासोपाऱ्याहून? कोण आले? हात दाखवा जरा, पाठीमागे दिसतात. तर त्या बगळ्याने म्हटलं, नालासोपाऱ्याला खूप पोपट आहेत. दोन कलर आहेत, दोन डबल कलर. माझ्यापेक्षा तू जाऊन बघ तिकडं, माझ्यापेक्षा सगळ्यात जर सुखी कोण असेल तर पोपट आहेत म्हणे. तिकडं तू जा, तुला बघायला भेटेल. अरे काय बोलतो, डबल कलरचा पक्षी, मी तर बघितला नाही. तिकडं गेला, तिकडं जाऊन पोपट बघितला. अरे काय भारी, तुझे दोन कलर, जगातला सगळ्यात सुखी तू आहेस. मग तू पूर्ण स्टोरी सांगतो की माझी शांती कशी होती. मला वाटायचं मीच जगात सगळ्यात सुखी आहे, काळा कुट्ट. अरे पण माझ्यापेक्षा मला वाटलं तो बगळा सुखी आहे. आणि मग बगळ्याने मला इकडे पाठवलं, तुझ्यासारखं कुणीच नाही. बगळा म्हटलं, ॲक्च्युली मी पण सुखी नाही आहे जास्त. म्हणे का? तू आता हे दोन कलर, चार कलर, पांढरा कलर, काळा, ते सगळं सोड. सगळ्यात रंगीत पक्षी मोर आहे तुझा म्हणे. ते बोरिवलीला नॅशनल पार्क आहे, त्या नॅशनल पार्क मध्ये पिंजऱ्यात एका पक्ष्याला ठेवलंय. आणि तो मोर पक्षी जगातला सगळ्यात सुखी पक्षी आहे, कारण की त्याला फुल सगळे एकदम भरपूर कलर आहेत. त्याच्यासारखा सुखी पक्षी कोणीच नाही. पिंजऱ्यात ठेवलंय त्याला. पत्ता बित्ता विचारला आणि आला नॅशनल पार्कला मोराला भेटायला. मोरा रे मोरा, काय तुझा तोरा, वा रे वा रे वा, काय सुंदर आहे, क्या क्या बात आहे, तुझ्यासारखा सुखी कोणीच नाही. मोराने जसं ऐकलं, पिंजऱ्याच्या बाहेर जसा तो कावळा जाऊन त्याला भेटून बोलतो, मोरा, सगळी स्टोरी सांगितली, कुठून कुठं गेला, पवई तलाव, नाला सोबरा, कुठं कुठं फिरून आला आणि कोण सगळ्यात सुखी आहे. मोरा, तुझ्यासारखं कुणीच सुखी नाही. मोर पिंजऱ्यात आहे, त्या मोराची तारीफ चालली, काय रंग आहे तुझे, काय दिसतोस तू, वा वा, काय थुईतू नाच आहे, काय तुझ्यासारखं कुणीच सुखी नाहीये. मोर म्हणला, येडा आहेस तू, येडा. मोर काय म्हटला? कावळ्या, वेडा आहे तू, तुला समजत नाही. म्हणे का? सगळ्यात सुखी कोण तुला माहित नाही? तो म्हटलं नाही. कावळ्याला म्हटलं, तू सगळ्यात सुखी आहे, कारण तुला कोणीच कधी पिंजऱ्यात टाकीत नाही. कधी कोणी पाळला का कावळा पिंजऱ्यात? तुम्ही ऐकताय का चर्च? तुम्ही सगळे पक्षी पाळाल, कुणी कावळा पिंजऱ्यात ठेवत नाही, म्हणून तू सगळ्यात सुखी आहे. तुम्ही ऐकताय चर्च? जो बंधनात नाही तो सगळ्यात सुखी आहे. हालेलुया. ज्याच्यावरती बंधन नाहीत, मग तो गरीब असो किंवा रंगाने कसाही असो, कमी शिकलेला असो, कोणी असो, ज्याच्यावर जीवनावर बंधन नाहीत, ज्याची बंधनं येशूने तोडली आहेत, तो सगळ्यात सुखी आहे.
जगाच्या मोहविलासाकडे पाहू नका. जगात याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे, त्यांची शांती पाहून तुमची शांती भंग होऊ देऊ नका. त्याचं नशीब चांगलंय, हा नशीबवान आहे. नाही, तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. ज्याला येशू मिळाला, ज्याच्या जीवनातून बंधनं तुटले, ज्यांच्या जीवनातून पाप निघून गेलं, ते सगळ्यात आशीर्वादित आहेत. म्हणा, मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. विश्वास महत्वाचा आहे आणि तो विश्वास येशूवर ठेवायचा, नशिबावर नाही. नशीब अविश्वासाचा शब्द आहे. तू नशीबवान आहेस हे पण म्हणायचं नाही, मी नशीबवान आहे हे पण म्हणायचं नाही. कुणी विचारलं कसा आहेस रे, असं म्हणायचं नाही. चाललंय ठीकठाक, नाही म्हणायचं मी आशीर्वादित आहे. हालेलुया. आमच्या प्रत्येक शब्दामध्ये देवाचं गौरव झालं पाहिजे आणि आमच्या बोलण्यातून देवावरचा विश्वास प्रकट झाला पाहिजे. आम्ही नशिबावर नाही, आम्ही येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. हालेलुया. आमच्या बोलण्यातून नेहमी चांगल्या गोष्टी दिसतील. आमचं बोलणं नेहमी देवाला गौरव देणारा असेल, कारण की आम्ही नशिबावर नाही, आम्ही येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं बोलणं होय तर होय, नाही तर नाही पाहिजे. काही लोकांना नुसत्या शपथ घ्यायची सवय असते. आईची शपथ, बापाची शपथ, नुसत्या अशा शपथ शपथ शपथ, आणि दुनिया त्यांच्यावर कधीच भरोसा ठेवत नाही. का? जास्त शपथ घेणारे लोक जास्त लबाड असतात. जे लोक सारखे शपथ घेतात ते लबाड लोक असतात. बायबलमध्ये सांगितलंय देवाच्या लोकांनी शपथ घ्यायची नाही. का? कारण आमचा प्रत्येक शब्द शपथेसारखा आहे. आमचं प्रत्येक बोलणं होय तर होय, नाही तर नाही. हे माझ्या देवाला चालतं, हे माझ्या देवाला चालत नाही. सत्य माझ्या देवाला चालतं, लबाडी माझ्या देवाला चालत नाही. थोडी चालते लबाडी, काही नाही. रविवारी नाही करायची फक्त, कारण तो चर्चचा दिवस आहे. बाकी आठवडाभर लबाडी करा, काही प्रॉब्लेम नाही. असं शिकवणारे पण काही भेटतील, त्यांना उत्तर द्यायचं. आमचा देव होय तर होय, नाही तर नाही बोलणारा देव आहे. तो बदलत नाही. आम्ही पण त्याचे लोक आहोत. आमचं बोलणं होय तर होय, नाही तर नाही पाहिजे आणि आमच्या शब्दावर आम्ही अटळ पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. आमचा विश्वास स्थिर असला पाहिजे. अस्थिर शब्द आमच्या मुखातून नशिबासारखे निघता कामा नयेत. विश्वास काय आहे? इब्री 11वा अध्याय आणि पहिलं वचन. इब्री 11वा अध्याय पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास काय? जी गोष्ट तुम्ही पाहिलेली नाही, जी गोष्ट तुम्ही अनुभवलेली नाही, किंवा ज्या गोष्टीविषयी तुम्ही परमेश्वराकडे विनंती करत आहात, त्या गोष्टीविषयी जेव्हा तुम्ही नितांत श्रद्धा ठेवता की परमेश्वर माझ्यासाठी हे करणार आहे, त्यावेळेस मात्र तुमच्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला उत्तर द्यायला सुरुवात करतो. अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात कधी? ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनावरती, त्याच्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करता. आमेन, आमेन. ऐका, खूप जणांना वाटतं की बायबलमध्ये लिहिलंय, हे होऊन गेलंय, आणि हे वाचलं का त्या काळच्या गोष्टी ऐकून बरं वाटतं. ते बरं वाटतं, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे वचन आणि या वचनात दिलेल्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी घडल्यात, अजून काही घडणार आहेत. याचा अर्थ असा घेऊ नका की ते घडून गेलंय आणि ते परत घडणार नाही. जर देवाने अब्रामाला आशीर्वादित केलंय, तो देव तुम्हाला आजही आशीर्वादित करायला समर्थ आहे. ज्या देवाने त्या काळात मेलेल्या लाजराला उठवलं, तो आजही मुर्दे उठवणारा देव आहे. ज्या देवाने पुरातन काळामध्ये चिन्ह चमत्कार केले, तो देव आजही सामर्थ्याच्या गोष्टी करणारा देव आहे. आजही तो देव तेवढाच प्रभावी आहे जो मोशेच्या काळात होता. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलची वचनं फक्त इथं लिहिली नाहीत. जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता, ती वचनं तुमच्यासाठी कार्य करायला सुरुवात होते. जे जगाने पाहिलं नाही
ते देव तुम्हाला दाखवायला तयार आहे. का? कारण की तुम्ही नशिबावर नाही, तुम्ही वचनावर विश्वास ठेवणारे लोक आहात. तुम्ही नशिबावर नाही, तुम्ही येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहात. देवाच्या प्रिय लोकांनो, जो देव इस्रायल लोकांना दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ म्हणून जो परमेश्वर चालवत होता, तो यहोवा आजही जिवंत देव आहे. तो येशू आजही तेवढा सामर्थ्यवान आहे. तो पवित्र आत्मा आजही तेवढा सामर्थ्यवान आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया. आजपासून कोणी म्हटलं तुझं नशीब फुटकय, तुम्ही काय म्हणणार? यार उठीतून मी आशीर्वादित आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आमचा विश्वास, ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या नाही, अनुभवल्या नाहीत, त्या गोष्टींविषयीची खात्री म्हणजे विश्वास आहे. प्रभूवरती विश्वास ठेवा, त्याच्या वचनावरती विश्वास ठेवा, त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवा. आजपर्यंत ज्या ज्या अडचणींमध्ये तुम्ही हताश झालात, निराश झालेला आहात, त्या सगळ्या अडचणीच्या समयामध्ये फक्त प्रभूवरती विश्वास ठेवून पुढे चाला. हा प्रभू असा आहे की तो तुम्हाला कधीच एकटं राहू देणार नाही. आई येणार नाही, बाप येणार नाही, जिवलग मित्र मैत्रिणी, नवरा बायको, जीवनाचे साथीदार कुणी येणार नाही. एक दिवस प्रत्येकाच्या जीवनात असा येतो. आता मी हे बोलत असताना सगळ्यांना कोविडचा अनुभव माहिती आहे. रक्ताचे नातेवाईक मास्क लावून येत होते, लांबूनच ताट फेकून द्यायचे, दादा जेव नाही तर मर तिकडं. ही फॅक्ट होती त्या दिवशी, आणि त्या दिवसात आम्हाला कळालं, आणि आजही गोष्ट त्रिवार सत्य आहे की ज्यावेळेस तुमच्याकडे संकट येईल, त्या संकटात सगळे सोडून जातील, पण माझा देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. येशू तुमचा कधीच त्याग करणार नाही. दिनी प्रतिदिनी तो तुमच्या बरोबर आहे. भरोसा ठेवायचा आहे तर येशूवर ठेवा, नशिबावर नको. आमेन. हालेलुया. देवाच्या लोकांनो, बायबल काय सांगतं पहा. यशाया 65, जे लोक नशिबावरती विश्वास ठेवतात ते जीवन देवाला दूर करतात, हे वचनातून तुम्हाला सांगतोय. ऐका, यशाया 65, 11 आणि 12 वचन. यशाया 65, 11 आणि 12 वचन. पण तुम्ही परमेश्वराला सोडले, जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करत नाही, गादासाठी, कंसात लिहिले भाग्य देवतेसाठी, म्हणजे नशिबाला लोकांनी देव बनवलेला आहे. मेजवानी तयार करतात तुमच्या नशिबासाठी, तुम्ही मेजवानी तयार करतात. मणीसाठी, कर्मदेवतेसाठी मिश्रित पेयांचे प्याले भरून ठेवता, त्यात तुम्हाला तलवार नेमली आहे. तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल, कारण मी हाक मारिली तरी तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही. माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूला पूर्ण मनापासून क्षमा मागा जर तुम्ही आजपर्यंत नशिबावरती अवलंबून होता. लोकांनी नशिबाला देव बनवलं बायबल सांगतं, आणि ते शिक्षेस पात्र ठरतील असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आमचा विश्वास अस्थिर गोष्टींवरती नसावा. आमचा विश्वास असा असावा की मी माझ्या देवाला प्रार्थना केली आहे, माझा स्वर्गीचा देव मला उत्तर देणार आहे, माझी परिस्थिती परमेश्वर बदलणार आहे. हालेलुया. अरे वाळूवरती महाल बांधून काय उपयोग आहे? वाळूवरचे मोठे मोठे महाल पडून जातील. एक छोटं झोपडं असलं पण ते खडकावरती असलं पाहिजे. एक छोटं घर असलं तरी चालेल पण ते खडकावर पाहिजे, ते वाळूवर नको. आमचं घर आम्ही स्थिर पायावरती उभारलं पाहिजे. आमेन. मोठं घर आहे पण वाळूवरती आहे. खूप मोठं घर आहे पण वाळूवरती आहे. जेव्हा वारा वादळ पाऊस येईल ना, ते घर टिकणार नाही प्रियांनो. छोटंसं का घर असे ना, पण आमचा विश्वास आमच्या येशूवरती असला पाहिजे. परमेश्वराला जे शरण येतात प्रियांनो, त्यांची कधीच जीवनामध्ये फजिती होत नाही. विश्वास स्थिरतेला दर्शवणारा आहे. आणि हे भाग्य, नशीब वगैरे गोष्टी, योगायोग, या सगळ्या गोष्टी अस्थिरतेला दर्शवणाऱ्या आहेत. आमच्या देवाच्या आत्म्याला आम्ही कधी खिन्न करता कामा नये. एकदा एक बाप असा प्रभूकडे आला, म्हणजे आधी तर शिष्यांकडे गेला. माझ्या मुलाला दुष्ट आत्मा लागलाय म्हणे. 12च्या 12 शिष्यांनी ट्राय केली. पेत्र म्हटलं असं सगळे बाजूला, मी पाण्यावर चाललो. बाकीचे म्हणत असतील अरे तू गटांगळ्या पण खाल्ल्या असतील, पण मी प्रार्थना करतो आधी. पेत्राने प्रार्थना केली. दुष्टात्मा म्हटलं मी नाही जात.
योहान म्हटलं, मी कदाचित म्हटलं असेल मी येशूच्या हृदयाला टेकलेलो आहे, मला प्रार्थना करू द्या, दुष्टात्मा जात नाही. थोमा म्हटला असेल कदाचित, असं नाही, येशूच्या स्टाईलमध्ये प्रार्थना करा. सगळ्यांनी येशूची स्टाईल मारली, वेगवेगळ्या रीतीनं प्रार्थना केल्या, पण दुष्टात्मा काही गेला नाही. आता हा बाप नाराज झालाय, काय मी एवढं लांबून घेऊन आलो, माझ्या मुलाचं काही होत नाही, शक्य नाही दिसत माझा मुलगा बरं होणं. आणि मग तिथे येशू आला. प्रियांनो, गोंधळ ऐकला, लोक दोष देतात, काय चाललं असेल, काय झालं. प्रभूला हकीकत सांगितली त्यांनी. प्रभूने सांगितलं त्या मुलाला घेऊन या, त्या मुलाला घेऊन या. जेव्हा येशू बोलवतो ना, इकडे ये, लाईफ चेंज झाली समजायचं. हालेलुया, जीवन बदललं. त्याच्या ये शब्दात सामर्थ्य आहे. एकदा त्याने तुम्हाला बोलवला ना, ये, तुमचा इतिहास पालटणार आहे, तुमचं जीवन तो आशीर्वादित करणार आहे. भरोसा ठेवा त्याच्या नावावरती. आणि मग हा बाप प्रभूला विचारतो, जर तुम्हाला शक्य असेल तर करा माझ्या मुलाला बरं. आणि प्रभूने त्याला सांगितलं, शक्य असेल तर असं का म्हणतोस, विश्वास ठेवणाऱ्यांना सर्व काही शक्य आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. आमच्या मुखात अविश्वास नको आज नंतर. होय तर होय, शक्य अशक्य हे शब्द नाही. अतूट विश्वास प्रभूवरती प्रदर्शित करायचे. ज्या वेळेस तुम्ही नशीब किंवा स्वतःच्या विद्वत्ता आणि स्वतःच्या ज्ञानावरती अवलंबून राहता, देवाला काम करायला संधी मिळत नाही. कितीतरी वेळा असं होतं, आम्हाला अडचण येते आणि प्रभूला वाटतं की आपली मदत करावी त्या अडचणीत, आणि आपण म्हणतो, प्रभू जरा तू बाजूला थांब, ह्याला मी बघतो, आज ह्याने मला खूप त्रास दिला, आज याला धोपटून काढतो, आता मीच बघतो काय करायचं. प्रभू म्हणतो, तू शांत राहा, युद्ध लढणारा मी देव आहे. हालेलुया, तुझ्या बाजूने उभा राहणारा तुझा परमेश्वर देव आहे. युद्ध तुझं नाहीये, युद्ध माझं आहे. हालेलुया, युद्ध देवाचं आहे, युद्ध तुमचं नाहीये. शस्त्र अस्त्र बाळगणं देवाच्या लोकांना अजिबात चालत नाही. किती लोक आमेन म्हणतील. शस्त्रावर विश्वास नाही ठेवायचा, आपल्या स्वतःच्या बुद्धीवर विश्वास नाही ठेवायचा, आपल्या ज्ञानावरती विश्वास नाही ठेवायचा. मी किती चांगला आहे, माझी धनसंपत्ती अशी आहे, त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा, आणि नशिबावर विश्वास नाही ठेवायचा. ठेवायचाच असेल तर येशूवरती विश्वास ठेवा, ठेवायचा असेल तर येशूच्या वचनावरती विश्वास ठेवा. तुमचं जीवन आशीर्वादित झालंच म्हणून समजा. आमेन, जय येशू, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जे लोक इकडे विश्वासाच्या प्रार्थना करतात, कधी कधी असं होतं, ते नंदीबैल रस्त्याने चाललं की त्याला विचार, मी पास होईल का. हॅलो, ऐकताय का तुम्ही. म्हणजे तू पास होणार की नाही कोण ठरवणार, बैल ठेवा. आता बैल कोण आहे तेच कळत नाही कधी कधी. हॅलो, येशूच्या लोकांना हे चालत. ऐकताय का तुम्ही. आणि काही काही लोक एवढे हुशार आहेत, ते रस्त्यावरती पोपटवाले बसतात हात दाखवायला, माझी ही रेस इकडं आली, ती रेस तिकडे गेली. आईच्या पोटात असताना तुमच्या मोठी हाताच्या बंद होत्या, आणि त्याच्या ज्या ज्या रेषा पडायच्या, देवाला पाडायच्या त्या पाडल्या. तर त्या रेषांचा आणि ह्या जीवनाचा काय संबंध असणार आहे प्रियांनो. ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांना ठेवू द्या, मी त्यांच्याबद्दल नाही बोलत. येशूला मानणारे लोक हे हस्तक रेषा मस्तक रेषा दाखवायला जायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील. जर त्या पोपटवाल्याला त्याचं भविष्य कळालं असतं, तो रस्त्यावर बसला असता का. शिका, शिक्षण घ्या, शाळेत जा, कॉलेजला जा, हुशार व्हा, प्रभूकडे प्रार्थना करा, धार्मिकतेचं जीवन जगा, व्यसनापासून दूर राहा, सत्य जीवन आचरा. बायबलमध्ये काय सांगितलंय त्या शब्दांवरती अटळ राहा. प्रभू जे शिकवेल ते प्राप्त करा. तुमचं जीवन फलद्रूप होणार आहे, तुमचं जीवन आशीर्वादित होणार आहे. आणि एवढा चांगला विद्वान व्यक्ती रस्त्यावर जाऊन माझं नशीब बघ. नशीब कोण बघतं. ज्याला नशीब माहीत नाही तो नशीब बघतो. पण तुमचं नशीब किंवा तुमच्या भवितव्यात काय घडणार आहे मी तुम्हाला आज येशूच्या नावात सांगतो, बायबलमधून. ऐकताय तुम्ही. तुम्ही देवाची लेकरं आहात. येशू मेघारूढ होऊन येईल आणि तो तुम्हाला उचलून घेऊन जाणार आहे प्रियांनो. हालेलुया. आमचं हे भवितव्य आहे. आम्हाला काय जाणून घ्यायची गरज आहे. हेच सत्य जे पवित्र शास्त्रात लिहिलंय.
प्रभू तुम्हाला आशीर्वादितच करणार आहे. तुमच्या चांगल्याच्या योजना त्याच्याकडे आहेत, वाईटाच्या नव्हेत. आणि मग ज्यावेळेस तुम्ही त्याच्या वचनावरती विश्वास ठेवता त्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारे आपलं भविष्य जाणण्यासाठी कोणाकडे जाता कामा नये. आमेन. पिढ्यानपिढ्या जे चालत आलेलं आहे, विश्वासणाऱ्या लोकांनी ते सोडणं गरजेचं आहे. जर तुमचा विश्वास खऱ्या देवावरती आहे, तुम्हाला एक गोष्ट पक्की माहीत पाहिजे की आज अस्थिरता माझ्या जीवनातून गेली, मला येशू नावाचा खडक मिळालाय आणि मी आज स्थिर झालेलो आहे. आमेन. हालेलुया. माझं जीवन प्रभूने आशीर्वादित केलेलं आहे. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 वचन. नीतिसूत्रे 3 5 आणि 6 वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. कशावर अवलंबून राहू नको? आपल्याच बुद्धीवरती. देवाच्या प्रिय लोकांनो, डॉक्टर की शिकून मला एक गोष्ट कळाली, माझ्या येशू सारखा डॉक्टर जगात कुणीच नाही प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कितीतरी वेळा तुम्हाला ताप आला, खोकला आला, सर्दी, तुम्हाला औषध देता येईल आम्हाला नक्कीच, पण काही जे मनातलं दुःख आहे ते दूर करण्यासाठी अजून औषधं नाही आहेत प्रियांनो. उद्धार देण्यासाठी कुठलं औषध नाहीये, राग घालवण्यासाठी कुठलं औषध नाहीये. या सगळ्या गोष्टीवरती औषध प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. हालेलुया. ज्याला ख्रिस्त लाभला त्याला सगळं मिळालंय. तुमच्या ज्ञानाने, विद्वत्तेने, तुमच्या शिक्षणाने तुम्ही खूप मोठे झालात, पण याचा अर्थ नाही की तुम्हाला जगात सगळं प्राप्त झालंय. याचा अर्थ हा नाही की तुम्हाला सगळं या जीवनामध्ये मिळालेलं आहे. तुम्हाला सगळं तेव्हा मिळतं जेव्हा तुमच्या जीवनात येशू येतो प्रियांनो. ते जीवन खरं आशीर्वादित आहे. म्हणून बायबल अगदी स्पष्ट रीतीने सांगत आहे, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. त्याचा आदर करा प्रियांनो. बुद्धीवर अवलंबून राहू नका. काही लोकांना विचारलं, काय रे बाबा तुझं कसं काय चाललंय? अहो 7:30 लागली माग. काय तू इकडे तुझी 8:30 काढतो? असं भेटलं ना, असं वाटतं एखादा चांगला पोकळ बांबू जवळ ठेवावा. ह्याला वचन समजत नाही, याला बांबूने समजून सांगावं. ऐकताय तुम्ही चर्च? कान उघडे ठेवून ऐका. बाहेर या गोष्टीतून विश्वास ठेवू नका या गोष्टीवरती. जर तुमचा विश्वास येशूवर आहे तर येशूवरच विश्वास ठेवा. तुमचा विश्वास येशूवर आहे. जे करतात मी त्यांचा विरोध नाही करत आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. त्यांना ज्यांना जे आवडतं त्यांना ते करायचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. पण आम्हाला जे समजतंय किंवा आम्हाला जे बायबलचं वचन शिकवतंय त्याला आम्ही तंतोतंत पाळणं गरजेचं आहे. आमचा विश्वास देवावर पाहिजे. आमेन. बुद्धीवर नको, नशिबावर नको, कर्तृत्वावर नको, स्वतःच्या ज्ञानावर नको. आमचा विश्वास येशूवरती पाहिजे. कधी कधी असं होईल, तुम्हाला तुमच्या ताकदीवर भरोसा असेल, एक दिवस ताकद संपेल पण येशूचं सामर्थ्य संपणार नाही. एक दिवस बुद्धी संपेल पण येशूचं सामर्थ्य संपणार नाही. एक दिवस तुमचा पैसा संपेल पण देवाची कृपा संपणार नाही. जे संपणार नाही त्या देवाकडे वळण्याची गरज आहे. त्या प्रभूवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याद्वारे आमचं जीवन आशीर्वादित होणार आहे. आमेन. तिसरी शेवटची महत्वाची गोष्ट नशिबाबद्दल. जे नशिबावर विश्वास ठेवतात त्यांची उन्नती होतच नाही. त्यांची उन्नती होत नाही, कारण त्यांनी ठरवलेलं असतं ऑक्टोबर महिना माझ्यासाठी खूप वाईट असतो, सप्टेंबर मध्ये मला खूप आजारातून जावं लागतं. बघा पडलो की नाही 14 तारखेला आजारी, गेल्या वर्षी ह्याच तारखेला आजारी पडलो. मोठ्या डोक्यात ते घालून ठेवलंयस ना, म्हणून तुझं तसं होतंय. शनिवार आला की माझं असंच होतं. मला बरोबर जून लागला की खोकला चालू होतो. जे तुम्ही विश्वास ठेवाल ते तुमच्यासाठी होईल. तुम्ही नशिबावर विश्वास ठेवणार, नशीब तुम्हाला फुटबॉल करणार. आणि नुसतं तू इकडून तिकडं तिकडून काय जीवनात चाललंय मलाच माहित नाही. येशूकडे या, तो तुमचं उद्दिष्ट यशस्वी करून दाखवेल. हालेलुया.
तो तुम्हाला अपयशी होऊ देणार नाही. तो तुम्हाला कन्फ्युजनमध्ये, दुविधा मनस्थितीमध्ये राहू देणार नाही. तो तुमचं जीवन आशीर्वादित करणारा देव आहे. ज्या वेळेस तुम्ही नशिबावर अवलंबून राहता त्यावेळेस तुमचे ठरलेले विचार असतात, मोजकेच असंच होईल तसंच होईल, आणि मग माणूस विचारांनी अपंग बनायला सुरुवात होते. विचार त्याला सुचत नाही, त्याच्या पुढंच तो जात नाही. व्यक्ती जे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष ऐकत आलोय ते खरं आहे की खोटं याचा कोणी अभ्यासच केला नाही, फक्त त्या गोष्टींच्या विचारात राहतो. नाही, वडिलांनी सांगितलं, आजोबांनी सांगितलं, असंच होतं तसंच होतं, या विचारांमधून बाहेर या. देवापेक्षा कुणी मोठं नाही प्रियांनो. येशू सर्वोच्च देव आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. जे त्याच्या वचनात लिहिलंय त्या वचनावर भरोसा ठेवा. या वाईट गोष्टींवरती, अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका. परमेश्वर आम्हाला सत्य गोष्टी सांगणारा परमेश्वर आहे. नशिबावर अवलंबून राहणारे कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात. बाबांनी सांगितलंय मला यावर्षी मी पास होणार आहे. अरे अभ्यास कर, अभ्यास नाही केला तर चालेल, कारण बाबांनी सांगितलंय पास होणार आहे. अरे पेपर तोंडावर आलेत रे, माठ्या अभ्यास कर रे बाबा, अभ्यास कर, बाबांनी सांगितलंय. कशाचा अभ्यास, कसला काय? रिझल्ट येतो फेल. बाबाकडे आला, बाबा तुम्ही बोलला पास होणार आहे, फेल झालो मी, पुढच्या वर्षी पास होणार आहे, पुढच्या वर्षी, या वर्षी नाही, पुढच्या वर्षी होणार तू कधी ना कधी. आज जो देवावरती विश्वास ठेवतो, प्रभू तुझी ज्ञान बुद्धी मला दे, मी बुद्धिमान नाही देवा, जो अभ्यास आहे तो माझ्याकडून करून घे. किती सरळ आहे. तुमच्या आसक्तपणात तो तुम्हाला शक्ती देणारा देव आहे. तुम्ही म्हणाल मी ज्ञानाने उन्हा आहे, याकोब 1:5 प्रमाणे तो त्याचं ज्ञान तुम्हाला देईल. तो तुमच्या अभ्यासात तुम्हाला मदत करेल. गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या तो तुम्हाला शिकवेल. तुमच्यातला ओव्हर कॉन्फिडन्स प्रभू आज रात्री काढून टाकू. किती लोक आमेन म्हणणार आहेत? जो विश्वास गरजेचा आहे तो आमच्यामध्ये पाहिजेच, पण हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे, ह्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं, त्याच्यातून आज रात्री बाहेर या प्रियांनो. कितीतरी लेकरं असेत कमी अभ्यास करतात आणि देवाला एकच प्रार्थना करून जातात, हे प्रभू मी जे वाचलंय, काय पटलं राव तुम्हाला एकदम, माझं वाक्य पूर्ण होऊ दे ना तुम्ही, वा 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 वा, हे प्रभू मी जे वाचलंय तेच परीक्षेत येऊ दे, बाकीचं काय सगळे फेल झाले तुम्ही आता चालेल, पण मी जे वाचलंय तेच येऊ दे. आणि देव पण एवढा सामर्थ्यवान आहे, तू जे वाचलंय त्याच्यातले एकही प्रश्न येणार नाही. वर्ष दिलं होतं तुला अभ्यास करण्यासाठी, वेळ दिली होती देवाने तुला तयारी करण्यासाठी. तो वेळ जर वाया घालवला, जीवनात कसे आशीर्वाद मिळणार आहेत? वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. नशीब काय होईल ते बघूया. ह्या सगळ्या गोष्टींमधून आज रात्री बाहेर या. जे तुम्हाला प्रभूने देऊ केलंय, जे प्रभू तुम्हाला देऊ इच्छित आहे, त्या गोष्टींवरती तुम्ही अटळ व्हा. प्रभूवरती विश्वासात अटळ व्हा. तुमचं जीवन अधिकाधिक परमेश्वर आशीर्वादित करेल. काय लोक नशिबात विश्वास ठेवून नुसतं झोपा काढतात. हॅलो, ऐकताय का? नीतिसूत्रे 20 आणि 13. निद्राप्रिय होऊ नकोस. कशाचा प्रिय? निद्राप्रिय होऊ नकोस. ज्याला झोप प्रिय आहे त्याचं जीवन कसं आशीर्वादित होईल. आणि एखादा झोपेच्या प्रेमात पडला, आता झोपेच्या प्रेमात पडणं म्हणजे ते 5 मिनिटवाले मला लोक खूप आवडतात. अलार्म लावतील सकाळच्या 4चा. आई म्हणते, अरे बाळा तुझा अलार्म वाजतोय तो बंद कर, उठ लवकर उठ. आई जरा 5 मिनिटं झोपू दे. हे लोक लय भारी असतात. त्यांच्या अलार्मनी अख्खा समाज जागृत होतो. आजूबाजूच्या घरातले सगळे प्रियजन उठून बसतात. अरे कोणाचा अलार्म आहे? आणि ज्याच्या कानाजवळ वाजतोय त्याला फरक पडत नाही. आई 5 मिनिटं झोपू दे. 6:30ला परत उठवते आई. अरे पाण्याला उठले मी, उठ बाबा, अजून 5 मिनिटं झोपू दे आई.
आणि असेच करता करता 9-10 वाजतात आणि मग साहेबांची दिवसाची सुरुवात होते. धन्य आहेत ते लेकरं, आहे ना. उठायचंच नव्हतं झोपेतून तर लावलंच कशाला अलार्म. आणि जर लावलाय तर उठायची सवय लावा. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला. निद्राप्रिय होऊ नकोस, झालास तर भिकेला लागशील. निद्राप्रिय झाला तर भिकेला लागशील. आपले नेत्र उघड म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल. आपले डोळे उघड. निद्राप्रिय होऊ नकोस. निद्राप्रिय झाला तर भिकेला लागणार आहेस. ज्यांना वाटतं की परमेश्वराने मला चांगले दिवस दाखवले पाहिजेत, त्या लोकांनी आपल्या झोपेवरती नियंत्रण मिळवलं पाहिजे. कान उघडे ठेवून ऐका. सकाळी उशिरा उठणार, जेवून परत दुपारी काही झोपणार. ट्रेनमध्ये चान्स भेटला का तिकडं उभ्या उभ्या काही लोक झोपतात. कसे झोपतात देवाला आणि त्यांनाच माहीत. काय कला आहे ही. ते 3.5 लोक ट्रेनमध्ये बसतात, तो 3.5 कॉर्नरवरती बसलेलं झोपलेलं मी पाहिलंय. म्हणजे हा एक चमत्कारच समजतो मी. झोपण्याची कला आहे. काही लोक चर्चला येऊन झोपतात. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. चर्च म्हणजे एक विश्रांतीची जागा आहे ब्रदर. ही शांती जगात कुठेही नाही जी देवाच्या मंदिरात आहे. प्रभूच्या भवनाची शांती जगात कुठेही नाही. आला का लगेच त्याचा डोळ्याला डोळा लागला की झोपलाच समजायचं पहिल्या 5 मिनिटात. इकडून माझ्यासारखा पाळक एखादा जांभळी देऊन डुलक्या घ्यायला लागला, इकडून 4 वेळा हालेलुया 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 ह्याची गेली का नाही जांभळी. उठला की नाही आता तरी. देवा दया कर. आज अनेक गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टींचा सारांश आपण समजून घेऊया. नशिबावर अवलंबून राहणारे अविश्वासू आहेत. नशीब ह्या गोष्टीवर जे विश्वास ठेवतात ते देवापासून दूर जाणारे लोक आहेत. पहिली गोष्ट अविश्वास. दुसरी गोष्ट नशिबामुळे लोक देवापासून दूर जातात. आणि तिसरी गोष्ट जे नशिबावर अवलंबून असतात त्यांची उन्नती होत नाही. मग आज जर आम्हाला देवाचे आशीर्वाद पाहिजेत, जे उत्पत्ती 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आता इथं जे वरती वचन लिहिलेलं आहे, आब्रामाला दिलेला आशीर्वाद आहे. आज ते आशीर्वाद आम्हाला जर आमच्या जीवनात पाहिजेत तर आम्हाला या सगळ्या वाईट गोष्टीतून बाहेर यावं लागेल. आणि आज नंतर आमचा फक्त आणि फक्त विश्वास येशूवरती ठेवला पाहिजे. हालेलुया. आमचा विश्वास देवाच्या वचनावर पाहिजे. आमचा विश्वास नशिबावर नको, ग्रह ताऱ्यांच्या दिशेवरती नको. आमचा विश्वास कुठल्याही प्रकारच्या ज्योतिषावर नको. कोण काय सांगतं त्याच्यावर आमचा विश्वास नको. आम्हाला एक गोष्ट पक्की माहीत पाहिजे, देवाचं वचन जिवंत आहे. त्या जिवंत वचनावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वर कधी आम्हाला हरू देणार नाही आणि आमचं जीवन आशीर्वादित होत राहील. आम्हाला आशीर्वाद मिळाल्यावर परत आम्हाला आशीर्वाद मिळतील. आशीर्वादांवर आशीर्वाद मिळतील. आम्हाला उजवी डावीकडे वळण्याची परमेश्वर गरज पडू देणार नाही. आमेन. हालेलुया. आता बोलणार का नशीब बिशीब, फुटकं बिटकं तुटकं. कसं आहे तुमचं नशीब? कसलं काय नशीब? नशीबच नाही आमचं. आम्ही आशीर्वादित आहोत. आमेन. हालेलुया. म्हणा मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. कोणी तुम्हाला शाप देऊ शकतं? कोणीच नाही देऊ शकत. ज्याला येशूने आशीर्वादित केलंय त्याला कोण शाप देणार आहे? हालेलुया. आज प्रभूकडे आपण आपलं मन समर्पित करूया आणि प्रभूला सांगूया की ज्या माझ्या चुकीच्या विचारांमध्ये मी अडकलो होतो त्या विचारांमधून आज बाहेर येतो आणि खरे आशीर्वाद आज स्वर्गाचे माझ्या जीवनात प्राप्त करतो. आमेन.